प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. येशूच्या शब्दात करू प्रार्थनेला, परमपित्याला संबोधुनी. पवित्र मिस्साबलीमध्ये अशा प्रकारे धर्मगुरूंनी आव्हान केल्यानंतर भाविक उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभागी होत म्हणतात, आमुच्या स्वर्गस्थ बापास्तव नाम, व्हावे का पावन सर्व काळ. तव राज्य यावे, तव इच्छा व्हावी, स्वर्गी तैसी भवी सर्व काळ. अशा प्रकारे आपण संपूर्ण आमच्या स्वर्गातील बापा ही प्रार्थना गायनामध्ये घेत असतो. ही गायनामध्ये अशासाठी घ्यायची की लवकरच आपली दररोजची भाकर असलेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अंतःकरणामध्ये येत असतो. त्याची ही सगळी पूर्वतयारी प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवलेली ही आमच्या स्वर्गातील बापा ही प्रार्थना जणू काही वैश्विक स्वरूपाची प्रार्थना झालेली आहे. जगातील जवळजवळ सगळ्याच भाषांमध्ये ह्या प्रार्थनेचं भाषांतर झालेलं आहे. पातेर नॉस्तेर नावाचं चर्च इस्रायलमध्ये आहे आणि त्या चर्चच्या परिसरामध्ये विविध भाषांमधून आमच्या स्वर्गातील बापा ही प्रार्थना लिहिलेली आपल्याला पाहावयास मिळते. तिथे मराठीमध्ये देखील आमच्या स्वर्गातील बापा ही प्रार्थना लिहिलेली दिसून येते. आमच्या वारली भाषेमध्ये देखील ही प्रार्थना अतिशय सुंदररित्या गायनामध्ये घेतली जात असते. आमचे बापा तू स्वर्गात आहेस, आमचे बापा तू पवित्र आहेस, तुझार नाव सुद हो देस, तुझार राज येऊ देस, तुझी मर्जी स्वर्गात जशी तशी दुनेत पुरी हो देस, देण्याचा जीवन आज दिजोस, आज आम्हाला भाकर दिजोस, आम्ही आमचे दुश्मनाला माफी करू मनापासून, आम्ही फार पापा केली तू आम्हाला माफी करजोस, मोहात पडू नको दिजोस, आम्हाला वाचव संकटातून. किती गोडवा आहे ह्या प्रार्थनेमध्ये, ह्या भाषेमध्ये, ह्या शब्दांमध्ये. त्याचं कारण असं आहे की येशूच्या अंतःकरणातून बाहेर पडलेली ही प्रार्थना थेट परमेश्वर पित्याच्या काळजाला भिडणारी आहे. आणि ही प्रार्थना म्हणणारा प्रत्येक भाविक हा साक्षात परमेश्वराशी सरळ जोडला जात असतो. ह्या प्रार्थनेमध्ये एकूण 7 विनंत्या आहेत. परमेश्वराला बाप ह्या नावाने हाक मारून झाल्यानंतर तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, ह्या पहिल्या 3 विनंत्या परमेश्वर पित्याच्या संदर्भात माणूस करत असतो. त्यानंतरच्या 4 विनंत्या माणूस स्वतःच्या संदर्भात किंवा आपल्या समुदायाच्या संदर्भात करत असतो की आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. ही झाली आपली शारीरिक गरज. जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. ही झाली आपली भावनिक गरज. आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस. ही झाली आपली आध्यात्मिक गरज. परंतु वाईटांपासून आम्हाला सोडव. ही झाली सगळ्या विकृतींपासून संरक्षण मिळावं अशा प्रकारची भावना. ह्या एकाच प्रार्थनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने केवढ्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत. परमेश्वराशी नातं, स्वतःशी नातं, इतरांशी असलेलं नातं अधिक सुंदररित्या उलगडून सांगितलेलं आहे. आणि हे सगळं कोणत्या पार्श्वभूमीवर आहे, प्रार्थना कशी करावी ह्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलेलं आहे की प्रार्थना करताना भरपूर शब्द नकोत, तर मौन किंवा शांती, शांतता
आणि त्यामध्ये आवश्यक असलेले मोजकेच शब्द अशी ही प्रार्थना असावी. त्या प्रार्थनेमध्ये पहिला भाग पूर्णपणे परमेश्वरावरती केंद्रित करणारा असावा, त्याची गौरव आणि स्तुती करणारा असावा आणि मग त्याच्याकडे क्षमा मागून आपल्या गरजांसाठी मध्यस्थी करणारा असावा. अशा प्रकारची सुंदर प्रार्थना प्रभूने आपल्याला शिकवलेली आहे. दिवसातून कितीतरी वेळेला ही प्रार्थना आपण म्हणू शकतो. रोझरीमध्ये तर ही प्रार्थना एकूण 6 वेळा म्हटली जात असते. ही प्रार्थना सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा प्रकारे म्हणत राहिल्यामुळे परमेश्वराशी असलेल्या नात्याला एक वेगळ्या प्रकारची झळाळी येत असते. त्या परमेश्वर पित्याचा, ही प्रार्थना करणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा आणि ज्याच्या प्रेरणेने ही प्रार्थना केली जाऊ शकते त्या पवित्र आत्म्याचा गौरव करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.